हाय गाईज. मी येरुशाले आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आजकाल म्हणजे दिवसाची सुरुवात या झाडांना बघून आणि त्यांना पाणी वगैरे घालण्यापासून होते. मग ते सगळं केलं आणि त्याच्यानंतर मग माझा हा जो टेबल आहे याच्यावरती खूप सारे दिवस झाला खूप पसारा होता आणि म्हटलं की चला आज फायनली तो आवरूनच घेऊया, वेळ आहे तर. मग पटापट पसारा आवरायला सुरुवात केली आणि फायनली सगळा पसारा आवरून झाला. पण त्याच्यामध्ये एवढा सारा वेळ गेला की जवळजवळ 12:30 झाले होते मला पसारा आवरेपर्यंत. पण फायनली हा टेबल असं मस्त क्लीन दिसल्यावरती जरा बरं वाटलं. आणि मग त्याच्यानंतर पटकन मग मी जेवण बनवायला सुरुवात केली, कारण जेवणमध्ये जास्त काय बनवायचं नव्हतं, फक्त डाळीला फोडणी द्यायची होती, चिकन बनवायचं होतं. तर मग पहिले तर मी डाळीला फोडणी द्यायला घेतली, कारण की पप्पांना जेवायला यायचं होतं. मग त्यासाठी डाळीला फोडणी दिली आणि एका साईडला बेसनचं चिलाचं बॅटर रेडी करून ठेवलं. आणि मग नंतर चिकनच्या ग्रेव्हीसाठी मी थोडासा कांदा वगैरे फ्राय करायला घेतले, कारण की वाटत नव्हतं. सो म्हटलं की आपण असंच नॉर्मल ग्रेव्हीमध्ये चिकन बनवूया, म्हणून मग कांदा वगैरे फ्राय करायला एक साईडला बेसनचा चिला बनवायला घेतला. पप्पांना वगैरे जेवण दिलं आणि माझं चिकनसुद्धा रेडी झालं. मग मस्त जेवले आणि त्यानंतर एक छोटासा नॅप घेतला आणि मग फायनली उठून असं फ्रेश वगैरे झाले आणि मग मी आवरायला घेतलं, कारण की मला निघायचं होतं कॅफेवर जायला. सो मी पटापट असं आवरलं आणि मग फायनली मी असं काहीसं रेडी होऊन कॅफेवरती निघाले. ह्याच्यानंतर मग कॅफे ओपन केला, सगळं क्लिनिंग वगैरे केलं आणि मग नॉर्मल कस्टमर्स यायला लागले आणि मग आम्ही सर्व करत होतो. पण त्या दरम्यान मग मी जास्त काही शूट नाही केलं. आणि मग फायनल जो आमचा डे होता तो आम्हाला एक बड्डेची ऑर्डर होती, ती पॅक करून आम्ही फायनली आमचा आजचा डे असाच एंड केला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.